मला खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती उद्या आपण सगळे फॉर्म भरतोय आणि सगळ्यात जर मोठा उत्सवाचं वातावरण जर कुठल्या तालुक्यात असेल तर ते जुन्नर तालुक्यामध्ये आहे. हे संपूर्ण तालुक्याकडे आपल्या सर्वच या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे बंधू सन्माननीय देवदाजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे स्वागत करतो. आणि आज पक्ष प्रवेशामध्ये खरं तर हा जो वरचा भाग आहे आपला म्हणजे मावळ भाग, या मावळ मुलखामधले माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे त्यांचा आज पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे, म्हणजे आता आपण घेतोच आहे. याच्यामध्ये विशेष होतं काळू दादा असेल, मारुती दादा असतील, आदरणीय आपले सागडे साहेब असतील, ते रिटायर्ड अधिकारी. त्याप्रमाणे आदरणीय विक्रमजी मुंडे, खरं तर विक्रम मुंडेंची इच्छा आहे, मी आज आलोय, प्रवेश आहे माझा, पण माझ्या गळ्यामध्ये शान स्वतः एकनाथबाई शिंदे यांनी घातली पाहिजे, अशी खरं आमदारांचा पुत्र आहे तो. कुटुंब आहे आज, खरं एवढी ताकद त्या कुटुंबाची असताना आपण सगळी मंडळी खरं आपण आलात. सन्माननीय बोताडे गावचे सरपंच आणि आमचे मित्र उत्तमजी गुले साहेब असतील, आदरणीय रामदास असतील, सन्माननीय प्रकाशजी असतील, प्रकाशजी शिंदे आहेत, आदरणीय अजयजी घोलप आहेत, सन्माननीय सुरेखाताई बोराडे आहेत, आदरणीय पंचायत समिती सदस्य आमचे मित्र महेंद्र सदाकाळ आहेत, त्याप्रमाणे आमचे दुसरे मित्र अरुणजी केदार आहेत, आदरणीय आमच्या सरपंच आता खरं त्या उमेदवार आहेत आपल्याला समितीच्या, आदरणीय कमलताई शेळकंदे, सन्माननीय निलमताई अजिंक्य घोलप, निलमताई अजिंक्य घोलप, या सर्वांनी सुरेखाताईचं नाव घेतलं. हे तिघही उमेदवार यांनी ठरवलं होतं की आम्हाला जर तुम्ही सन्मान दिला, आम्हाला खरं तर इच्छा आहे की आम्हाला एकत्र इलेक्शन लढवायचे, निवडणुकीला सामोरं जायचं. माझी एक गोष्ट आज पण लक्षात आलं नाही, उपस्थित सर्व आपण, मला माफ करा, संतोष आहे आमचा मित्र सरपंच आमचा शिंदेचा, खरं तर खूप सारे लोकांची नावं घेतली, सगळेच आज या ठिकाणी पक्ष प्रवेश. वायजी गायकर साहेब आहेत, म्हणून आमचे राजू गायकर आहेत, सगळीच मंडळी आज पक्ष प्रवेश आहे. आणि अजून तुम्हाला मी सांगतो, हा काही नुसता एवढा पक्ष प्रवेश बघून राहिला नाही, 24 तासामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आता धनुष्यबाणाकडे येणार आहे, एवढं मी तुम्हाला. काय विकासाचं आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे. जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे. जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैभव संपूर्ण तालुका, हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे. म्हणून जे धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची भावना तीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या तालुक्याचं आपली हिंमत उभी केली पाहिजे. मला वरच्या भागामधून साथ देणारे माझे 20 वर्ष ज्यांनी पाठराखण केली ते माझे मित्र सन्माननीय दत्तजी गवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे राजू डुबरे असतील, आमचा राजू कारबळ असेल, आमचे सचिन ॲडव्होकेट सचिनजी चव्हाण आहेत, अशोक बोचरा आहेत, सगळे भरपूर काय म्हणतो विकास राऊत आहे. म्हणजे आपण सगळेच मंडळी करतो. मला इतक्या वर्ष साथ देत आहे विश्वनाथा, आणि ही साथ म्हणजे भरभक्कम साथ आहे. आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येण्याने, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. हेवे दावे सगळे बांधत ठेवून खरं तर आपण याच्या आधी मी राजू कारबळे यांना काम करायची परवानगी दिलेली होती. दुसऱ्या बाजूला आमचे डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती. त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषदेच्या वरच्या सीटसाठी सन्माननीय सुमनताई लांडे यांना परवानगी दिली होती. खरं तर आजही यांचा प्रवेश घेतल्यानं उमेदवारी जर जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातलेल्या होत्या. काही लोक त्यांना उलट सुलट सांगतात, पण ठीक आहे, पण आजही मी त्यांना अतिशय आपुलकीने सांगेन, तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडासा त्या ठिकाणी बदल करावा लागला, कारण पक्ष संघटना वाढते आणि या विकासाच्या दृष्टीने आपण पुढे मागे जातोय. तुमच्या तिघांनाही मी उद्याचा सन्मानाचा मानाचा पान देईल. आपण ह्या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी. माझं मन फार असं आहे ना की एकदम मोठा आणि हळवं आहे. मला असं वाटतं की आपण एकत्र कारभार केला पाहिजे. राजकारण हा म्हणजे आळवावरचा पाणी. आता बघा 15 दिवसामध्ये या राजकारणाचा सगळा टेम्पो खाली होऊन जाईल.
तर पुन्हा आपण एकमेकांच्या समोर आहे. नेमकी त्या 15 दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात. अनेक लोक आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतात. त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले सगळ्यांचे हितसंबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात. माझा मित्र आहे राजू कारबळ, म्हणजे माझा तसा भाऊ आहे, मित्र नाही. खरं त्यांच्या मुलांनी माझ्यावर, त्या कुटुंबाने माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. राजू कारबळ असेल, आमचा डॉक्टर डोळस असेल, किंवा आमच्या सुमनताई लांडे असतील, ही सगळी माझ्या घरातल्या परिवारातले सगळे लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याशी पुन्हा चर्चा करतील. आणि आता अजून काय, आता फॉर्म भरायला 2 दिवस आहेत, पुन्हा माघारी आहेत आणि शेवटी आपण एकमेकांचे सुख दुःखाचे साथीदार आहोत. तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत. आपण तिघांनी माघार घेऊन, म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या शिवधनुष्याच्या 3 उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी करतो. आणि त्या तिघांची, आता मी काय फार मोठा नेता नाही, मी म्हणजे जमिनीवरचा नेता, त्यामुळे मी तिघांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. कारण शब्द थोडासा आपल्याला थोडी वेळ घ्यावा लागला आणि जे खरंय ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये. खोटं बोलून काही चालत नाही. ते म्हणतात ना, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहा पैदल ही जाना. जे खरं आहे ते घेऊन चालायचं. थोडा त्रास होतो संकटात चालवताना, त्रास हा होणार. कारण वरच्या भागामध्ये एक व्यक्ती असा आहे की ते कुठल्या पक्षामध्ये किती दर 3 महिन्याला पक्षात जातो, कुठल्याही म्हणजे, आणि खुशी जातो. 3 महिन्यांनी विचारलं का त्याला तुमचा पक्ष कुठला, तो माझा हा पक्ष, खुशी. परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होती, परत पक्ष बदलतो. परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होती, परत पक्ष बदलतो. आमच्या देवेंद्र मित्र आहे. खरं तर हे वागणं बरं नाही. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वावरतो, काय वागतो, आपली भूमिका काय असली पाहिजे. आणि खूप लोकांचे स्वप्न आपल्या खांद्यावर आहे. खूप आपला समाज आजही तो समाज मी जर वर जातो, मला खूप वाईट वाटतं. त्या समाजाला विशेष अशा पद्धतीचं लक्ष देऊन माझ्या त्या वरच्या संपूर्ण गटाचं सुंदर अशा पद्धतीचा डेकोरम तयार करून हा चांगला असल्या निसर्गातल्या पट्ट्यातला माझा हा गट आणि गण, आपल्याला तुम्ही मला साथ द्या, हा धनुष्यबाण निवडून द्या. या 4 वर्षामध्ये मात्र त्या वरच्या गटातला एकही रस्ता करायचा मी बाकी ठेवणार नाही. नो सिंगल, म्हणजे एक सुद्धा सिंगल रस्ता आपल्याला बाकी ठेवायचा. ही जबाबदारी आपली. मग आपण विकास कामं करायची म्हणजे जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण सगळे मंडळी अतिशय सुंदर काम करू. मी आधीच काही बोलत नाही. अजून बऱ्याचशा लोकांच्या माझ्या बैठक रात्रभर चालणार आहे. मी आज सकाळी पुण्याला होतो, पक्ष आदेश होता. खरं तर मी 8-10 रस्ते जर मागे आलो, पुन्हा रामबाईने मला दम मारला. आता सचिव आहे, त्यांचा दम म्हटलं तुम्हाला माहिती आहे, साधा दम नाही. हे मोठे बाकी माहीत नाही. पहिल्यांदा पुण्याला या, चर्चा करायच्यात आपल्याला, बैठक आहेत आपल्या, त्या करून मग मला या सगळ्याचे सगळे जे कार्यक्रम होते ते मला अटेंड करावे लागले. कारण तिथे सुद्धा हेच कार्यक्रम महत्वाचे होते जिथं आपण धावशेला गेलतो. आणि विशेष म्हणजे या तालुक्यातल्या सगळ्या ठाकर समाजाने एकत्र येऊन डॉक्टर विनोदजी केदारी यांनी शब्द दिलाय की ठाकर समाज संघटित होऊन एकजुटीने, आजपर्यंत आमचा विकास झाला नाही. खूप लोकांनी आम्हाला शब्द दिले, आमचा वापर केला. आता इथून पुढे आमच्या समाजाने ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यातले सगळे 100% मतदान आम्ही धनुष्यबाणाच्या पाठीवर. आणि त्यामुळे हे सगळे बदल होत चाललेले आहेत. मी आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो. शिवसेना परिवार हे आपल्या कुटुंब आहे, आपली जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या अडचणी येतील त्या अडचणी 100% कुटुंब प्रमुख म्हणून ते मी काढतो. आणि कोणत्याही अडचणी म्हणजे तुमच्या रस्ते, लाईट, पाणीपासून तुमच्या ऑपरेशन्स पासून तुमच्या सगळ्या अडचणीची अनुरागची जबाबदारी मी अडचणीपासून न पळणारा माणूस आहे. ज्यावेळेला करोना आलता ना, त्यावेळेला मला पहिल्या टप्प्यामध्ये लोकांमध्ये फिरताना करोना झाला. आणि मला करोना झाल्यानंतर मी पुण्याला नाही गेलो, मी मुंबईला नाही गेलो. माझ्या खिशात पैसा होता, मी आमदार होतो, कुठे जाऊ शकलो असतो, कुठल्या हॉस्पिटल जाऊ शकलो असतो मी, पुणे किंवा मुंबई. मला करोना झाल्यानंतर मी कुठं होतो, कुठे शासकीय असलेल्या कोविड सेंटरला
मला मी सांगतो 400 लोकांमध्ये मी झोपलेलो आणि त्यांच्यावर बसलेला मी स्वतः पहिला माणूस आहे ना. देवाची काळजी नाही आम्हाला, आमच्या जनतेच्या हितासाठी आणि जी जनता वावरते तिथं मी वावरणार. नंतर माझा स्कोर एवढा वाढला रामशेठ, मला डॉक्टरांनी आणि संपूर्ण असलेले प्रशासन, म्हणजे तिथं त्यावेळेला प्रशासन म्हणून दुड्डी साहेब होते इथं, तुम्हाला माहित असेल दुड्डी, जितेंद्र दुड्डी, आणि ते गडबडले, ते आता कलेक्टर आहेत, ते घाबरले, ते स्वतः भेटायला आले पिंपी केट घालून आणि म्हटले आमदार साहेब हे चुकीचं आहे, जनतेसाठी तुम्ही आहेत, पण एक लक्षात ठेवा माझा शब्द, लाख गेले तरी चालते पण लाखांचा पोषित जाता कामा नये. तुम्ही पहिल्यांदा येतो पुण्याला जा नाही तर मुंबईला जा. त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, माझं काही ऐकलं नाही आणि मला पुण्याला पाठवलं आणि त्याच्यात माझा स्कोर हळूहळू कमी झाला. शेवटी कसं असं तुमचं आणि माझं नातं, ह्या मातेशी जे नातं जोडलं गेलं, ह्या माणसाची जे नातं जोडलं गेलंय, कदाचित या बाकीचे जे माझे समोर जे लोक आहेत, त्या माझ्या समोरच्या ह्या समोर माझ्या समोर मैदानामध्ये नेहमी लढणारे लोक कुटुंबासमोर, कदाचित त्यांच्या एवढा पैसा माझ्याकडे नसेल, म्हणजे मी प्रामाणिक सांगतो, माझ्याकडे तेवढा त्यांच्या एवढा पैसा काढू दादा बिलकुल नाही. पण मी तुम्हाला सांगतो माझ्या इतकी माणसं मात्र त्यांना कधीच भेटू शकत नाही. कारण असं आहे, आमचं नातं हे मनाने जोडलं गेलेलं आहे, हृदयाशी स्पंदन झालेली आम्ही माणसं आहोत. कधी कधी आम्ही तात्विक भांडू सुद्धा, राग येतो कधी कधी, आम्ही भांडण करतो एकमेकाशी, परंतु कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी सुद्धा परिवारामध्ये आम्ही घेतो. त्यामुळे हा शिवसेना परिवार आता वाढलेला आहे आणि आज 8 जागा आहेत. रामभाई मी तुम्हाला शब्द देतो, आपण सांगा साहेबांच्या कानावर, बॉस आहेत आपले, बॉसला सांगा की शिवभूमीचे या वेळेला लोक विक्रम करणार आहे. तुझं नाव काय आणि मग काय करणार आहे, मी सांगतो प्रामाणिकपणे माझ्याकडे बघा, मी नगरपालिका माझ्या ताब्यात दिला ना तर माझी चेष्टा केली काही लोकांनी, अहो शरद दादा तिथे कुठे शिवसेना शिंदे साहेबांची, जुन्नरमध्ये कुठे शिवसेना दिसते, आंबेगावमध्ये कुठे शिवसेना दिसते, खेडमध्ये कुठे तुमची शिवसेना आहे, साखरमध्ये कुठे तुमची शिवसेना आहे. तुम्ही जे बोलताय तुमच्या बोलण्यात दुसरं ते बोलणं राहील असं काही होणार नाही, तुमचे पॅनल उभे राहणार नाही. मी रामभाईला सांगितलं, रामभाई मला सगळे एबी फॉर्म द्या, मी सगळे पॅनल उभे करणार आणि मी तुम्हाला शब्द देतो ना भूतो ना भविष्य असा विजय आम्ही खेचून आणणार. 4ही नगर परिषद जिंकणार आणि तसंच झालं. चाकणच्या नगरपालिकेवर धनुष्यबाण, खेडच्या, मंचरच्या आणि जुन्नरच्या 4ही जागा जिंकल्या, 4च्या 4 जागा घेतल्या आणि त्या जिंकल्या. साहेबांना खूप आनंद झाला, साहेबांनी माझी पाठ थोपटली, पण ही पाठ माझी थोपटली नाही, ही माझ्या तमाम असलेल्या मतदारसंघाची थोपटली. त्यामुळे मी आपल्याला सांगतो हा जो स्ट्राईक रेट आहे, हा स्ट्राईक रेट गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो, जुन्नर तालुका ह्यावेळेला इतिहास करणार, इतिहास आहे. तुम्हाला मी सांगतो सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा, यावेळेला जुन्नरची जनता माझ्या बरोबर मला विश्वास देऊन मला काम करण्याची संधी देणार. माझे हात पाय नाक डोळे हे जे आहे ते मला भक्कम करून देणार आणि माझ्या सर्वसामान्य माणसाला मतदान करणार आणि 8च्या 8 जागेवर 100% 8च्या 8 या सगळ्यांचे आव्हान आम्ही पेलवणार आहे. 8च्या 8 जागेवर धनुष्यबाण आमचे हे सदस्य निघणार आणि खाली 100% 16च्या 16 ज्या पंचायत समितीची जागा आहे त्या सुद्धा जिंकून पंचायत समितीवर आम्ही अतिशय रुबाबदार भगवा झेंडा शिवरायांचा फडकवणार म्हणजे मनापासून आपण सगळे आलात, माझी वाट पाहायला लागली, मी आपल्या सर्वांची माफी मागतो. नंतर इतक्या वेळ तुम्हाला वाट पाहावी लागली माझं येण्यासाठी. मी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळणार आहे त्याच्यामध्ये सन्माननीय जिल्हा परिषदच्या सदस्य, आता मी उमेदवार म्हणत नाही, माझ्याकडे 100% गॅरंटी असते. ते उमेदवार शब्द कोण बोलतो, ज्याला स्वतःची निवडून यायची गॅरंटी वाटत नाही, तो काय म्हणतो भावी उमेदवार. माझ्याकडे फिक्स 100% वरच्या भागाची पहिली सलामी माझ्या महादेव कोळी आणि माझ्या समाजाची. पहिल्यांदा सुरेखाताई बोराडे, सुनीताताई बोराडे यांचा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव यांनी करावा अशी विनंती करतो. पंचायत समितीच्या सदस्य सन्माननीय
निलमताई अजिंक्य गोलक गण बारव याचा त्यांच्याकडे सन्मान आणि इकडचा गण तांबे. स्वागत आहे पक्षामध्ये. त्या पण सरपंच त्या पण सरपंच आदरणीय कमलताई शेळकरचे या सरपंच आहेत. अतिशय प्रभावी काम केले त्यांनी आणि त्यांचा सुद्धा प्रवेश होऊन त्यांना तांबे गणाचे शिवसेनेचे उमेदवारी देत असताना त्या पंचायत समिती सदस्य झाल्या म्हणून मी या ठिकाणी त्यांचा प्रवेश केला. उमेदवारी जाहीर करायची काय नक्की ठरलंय का नक्की लॉक कर दिया जाए लॉक कर दिया. स्वागत म्हणून साहेब हा जो उमेदवार आहे हा आपला शिवसेना तुम्ही आता तुमच्या असेल महेंद्र बाबाजी सदाकर पंचायत समितीचे उमेदवार झालेले आहेत. याची लढाई मोठ्या पैलवानाबरोबर होणार आहे पण हा आमचा पैलवान त्यांना 100% चितपट करणार आहे. सन्माननीय अजिंक्यजी गोलक माजी सरपंच या आदरणीय काळूदादा शेळकंदे माजी पंचायत समिती सदस्य आणि आदिवासी नेते हिरडा कणखळगे अध्यक्ष आदरणीय मारुती शेठ डुबाजी वायाळ माझे मित्र आणि विशेषत्वाने या अजिंक्यचे सासरे आणि निलमताईचे वडील आहेत. सन्मान्य सांगडे साहेब हडसरचे सरपंच आदरणीय अरुणजी केदार सन्माननीय अनुरागजी भापाळे सन्माननीय वायजी गायकर साहेब उपाध्यक्ष राष्ट्रवादी चांगला बोलले होता साहेब एकदम संतोषजी खिल्लारी सरपंच शिंदे प्रवेशाची घाई नाही शांतता बंदया दत्तोबा सन्मान्य किरण काळू शेळकंदे सरपंच त्याच्यानंतर केशव डुबाजी वायाळ सरपंच उसरा सन्मान्य सचिनजी डाके या राजू वायकर या सरपंच सरपंच आंबेगौड साहेब
उदा वाळा कोळी सचिन डाके नागरिक संघटनेचे एक सांगत चला बंडबद्ध उतळे आणि पुढे पुढे संदीप मुंडे या घनश्याम बांबळे कुंदन बगाड घनश्याम कुंदन बगाड संबंधित उपसरपंच शिवाजी बोराडे संभाजी बाबा जावळे की नाव घेऊ किसन कोकणे चिमाजी धावडे जंतू बोराडे संभाजी धावडे बिलाल बोले माऊली लांडे माऊली लांडे जनकू बोराडे माऊली लांडे सेवानिवृत्त अधिकारी दादा सेवानिवृत्त अधिकारी आंबेडकर साहेब या धर्मा सरोदे उपसरपंच चला धर्मा सरोदे उपसरपंच पुणे प्रकाश बोराडे उपसरपंच जालिंदर निगळे सुरेश लांडे बुधाजी मुळे सरपंच बुधाजी मुळे प्रकाश बोराडे शिवाजी शिंगाडे बोतार्डेचे सरपंच सन्माननीय उत्तमजी गुले साहेब सन्माननीय रामदासजी गुले प्रकाशजी शिंदे रामदासजी आमले आणि प्रकाशजी शिंदे शिवाजी शिंगाडे बुधापुळे सरपंच बुधापुळे तुषारजी शेळकंदे तुषारजी शेळकंदे थांबरे प्रवेश होते एवढे तुषारजी शेळकंदे प्रकाश शिंदे आले का राघू रावते अशोक महाराजी लोखंडे बाळासाहेब कल्पे सचिन कुटे किसन कोकणे माऊली लांडे
शांतता थोडा वेळ. झाल्यावर शांतता राखा आता. माऊली लांडे किसन दादा वायर सचिन माऊली लांडे आहे ना. माऊली लांडे हे चला चेतन भागवळे ओतूर, चेतन राजेंद्र भंगडे, सिकंदर भाई चलो, सिकंदर इनामदार माय डियर, समीर डोंगरे आपला, थांब रे. राजू घे रे, राजू राजू. सरपंच जानपुरी अपना गाडी उदापूरचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगी बेळे या हे घे ना दादा. पांडुरंगी बेळे या कांचन सुरेश दामू लांडे उदापूर आहे का विठ्ठलराव बसा धनाजी बोराडे धनाजी बोराडे धनाजी बोराडे या. आपला जो गट आहे बाळशेतचा ऐका 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 ऐका. डिंगोरे उदापूर काय गटाचं नाव आहे आपल्या डिंगोरे उदापूर या गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्या सिंधुताई कैलास गारे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. साहेबांना शुभेच्छा देतो. हे आपले सेल्सला निवडून येणार आहे. अतिशय चांगलं काम आहे. सरपंच राहिलेले आहेत आधी हे अकबंदाई सारख्या आणि शिक्षक आहेत. MA BEd आहे. त्यानंतर आमचे अरे का मेहमान आले संजय मेहमान मेसेज सगळे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षातले आले हे सगळे माझ्या जुन्नर तालुक्यातले आहेत. पक्ष पक्ष तालुक्यातले आहेत. माणूस हा पक्ष अच्छा, माणूस हा पक्ष माणूस हा पक्ष आणि माझी माती हा मला या सगळ्या भिंती ना या भिंती फाडल्या पाहिजेत. आपण सर्वांनी या शिवभूमीचा सन्मान करून विकासाची उंची घेतली पाहिजे. खरं तर आपल्या सर्वांची एकच अपेक्षा असते. कोणी कुठल्या जरी पक्षात काम करत असले राजकीय तर शेवटी समाजाची सेवा आणि या तालुक्याला विकासाची उंची ही आपल्या सगळ्यांची कर्तव्याची बाजू आहे. त्यामुळे इथे जे काही लोकांचे स्वागत झाले आणि सर्व जे आपल्या बरोबर काम करत जे प्रवेश झाले ते प्रवेश म्हणजे आता कुटुंबात झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16च्या 16 पंचायत समिती आम्ही 100% हा विना आपण उचललेला आहे. बघा चॅलेंज घ्यायचं ना साहेब तर अतिशय जबाबदारीचं चॅलेंज घ्यायचं म्हणजे अवघड काम सोपं करायचं. हे अवघड काम आहे आणि ह्या मोहिमे आहेत. म्हणजे जशी पूर्वी सिंहगड कुणी घ्यायचा, तोरणा कुणी घ्यायचा नाही का, प्रतापगड कुणी घ्यायचा, तसे आता हे 8 गड आहेत. गड आहे की नाही गड हे उदापूर टिंगोरे हा एक गड, पिंपळवंडी आळे हा एक गड हा एक गड हे किल्ले आहेत थोडक्यात. आणि हे सगळे किल्ले आपल्याला जिंकायचे आणि आता हे सगळे आमचे सगळे मावळे आणि मी स्वतःतले प्रमुख मावळा जुन्नरचा मावळा आम्ही सगळे जबाबदारी काम करतो. सगळे गड आपले बोरीगड, खोडदगड, नारंगा, वरवडी हे सगळे गड आपण 100% जिंकू.
मला काय करायचंय, महाराष्ट्रामध्ये एक नाव करायचं शिवभूमीचं. खरं सांगू, माझा एक स्वार्थ आहे. तो स्वार्थ असा आहे, छत्रपती शिवरायांच्या या तालुक्याने जर समजा हा जर विक्रम केला, करू शकते माझी जनता. जनता हुशार आहे. अहो, जनता जर रिक्षाचं बटन दाबू शकते. दाबलं की नाही? कारण तुम्ही जरी नाही दाबलं तर जनतेने दाबलं, आणि जनतेने ते रिक्षाचा बटन दाबल्या. शिंदे साहेब दाढीवाला माणूस लय हुशार आहे हो, हुशार माणसं आहे दाढीवाला. यांनी काय केलं, 75 वर्षात कधीच कुठल्या आमदाराला हेलिकॉप्टर आलं नाही. ते हेलिकॉप्टर मात्र शिवभूमीमध्ये आणलं. आपण तुमच्या मताला शासनाने किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी वाया जाऊन दिलं नाही. त्यामुळे मी आपल्या सांगतो, आता एक मोठा विक्रम घडवणार आहे. माझा खूप प्रचंड विश्वास. कधी लोक म्हणतात शरीरात तुमचा हा आत्मविश्वास फाजील असतो. फाजील नाही, निश्चयाचा महामेरू. कोण म्हटलंय? छत्रपती शिवाजी महाराज. कोण आहे? निश्चयाचा महामेरू. त्यामुळे ते आपले आदर्श आहेत. आणि आता निश्चय झालाय, जुन्नर तालुका आता सज्ज झाली. या महाराष्ट्राच्या क्षितिजावर ते लिहिणार आहे. आम्ही विक्रम करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याच तालुक्याने हा विक्रम केला आहे, तो पहिल्यांदा घडणार आहे. शिवधनुष्याचा 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16च्या 16 पंचायत सदस्य. ही हेडलाईन होणार आहे उद्याच्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तुमच्या मीडियाची. ही म्हणजे ह्या विघ्नता आहे, पण या सगळ्या ज्या मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्याची हेडिंग होणार आहे. आणि हे भाग्य जर आपल्याला मिळालं तर जुन्नर तालुक्यासारखा नशिबवान तालुका दुसरा कुठला. विजयासाठी शुभेच्छा तुम्हाला. यस.